निशी करमतंय ना ग तिकडे? हा, आणि खांडेकरांनी छान स्वागत केलं ना तुझं? अगं मम्मा, खूप छान वेलकम केलं त्यांनी. आणि घर नाही, महाल महाल. मजा येते म्हणजे सासूरवाडीत. आत्तू खूप छान वाटतं इथे. घर, माणसं, एव्हरीथिंग इज सो ब्युटिफुल. पण काय ग, कुणी काही बोललं का तुला तिकडे? नाही नाही, मला नाही काही, तारिणीला. हे खांडेकर ऑलमोस्ट तिला घरातनं बाहेर काढायला निघाले होते, पण थँक गॉड ती इरा आली आणि हिराने तिला थांबवून घेण्याचा हट्ट धरला. म्हणून कौशिकीताईंनी तिला थांबवलंय. मम्मा, जर तारिणी गेली असती तर माझं काय झालं असतं? बापरे, तिकडे गेल्या गेल्या एवढा तमाशा झाला? हो ना, मी खूप घाबरले होते माहितीये. म्हणजे तिला थांबवूही शकत नव्हते, नाहीतर खांडेकर सगळे मलाच बोलले असते आणि तिला जाऊही देऊ शकत नव्हते ना. बरं झालं एका अर्थी त्या तारिणीला तिची जागा दाखवली खांडेकरांनी. नाही पण निशी ऐक, सगळ्यांसमोर तू तिच्याशी नीटच वागायचं. हा हो, आणि जपू नाही राहायचं तिच्यापासून. कारण लक्षात ठेव, तुझ्या आधी ती त्या घरात जाणार होती आणि हे तिच्या डोक्यात असणार आहे. त्याचा राग नक्की असणार. ती त्याच्यासाठी काहीतरी नक्की करायचा प्रयत्न करणार. गोड गोड बोलून सगळ्यांचं मन जिंकून घेईल, पण तू ते होऊ देऊ नकोस. कळलं? आत्तू, डोंट वरी, मी नीट लक्ष ठेवते तिच्यावर. ओके? ए ऐक ना, जावई बापू भेटले का ग तुला? काय बोलले? कुठे काय मम्मा, आल्यापासून तो भेटलाच नाहीये मला. वेलकम करायला सुद्धा नाही आला माहितीये. का? कुठे बाहेर गेलीये का? नाही ग, घरातच आहे, पण आलाच नाहीये तो मला भेटायला. काय करतोय काय माहित. बरं ठीक आहे, तू चिडू नकोस. हा, तू जाऊन बोल त्यांच्याशी. अगं कसं आहे, सुखी संसारासाठी ना आपल्या. बाय मम्मा. बरं बाय. तू ना जायच्या आधी सगळं शिकवून जायचं ना तिला. अगं लेक आहे ती, सगळं समजायला नको? युवी, कुठे होता तू? कधीपासून तुझी वाट बघते. वेलकम करायला पण नाही आलास. सॉरी अगं, मी इथेच रूम मध्येच होतो. माझ्या रूम मध्ये काय करत होता? काय नाही, एक दोन कामं होती थोडीशी, ती करत होतो. युवी, आय एम सो हॅपी. म्हणजे तुमचं सॉरी आपलं घर सो परफेक्ट. म्हणजे परफेक्ट इंटिरियर, परफेक्ट लाईट्स, एव्हरीथिंग इज सो परफेक्ट. आणि आपली रूम काय आपली रूम काय? कम ऑन, लग्नानंतर आपण ह्याच रूम मध्ये राहणार आहोत ना? हो. सो लग्नानंतर ना. आता कशाला? आता ती, अरे रूम क्लीन नाहीये, खूप घाण झाली आहे, कसं तरी वाटतं. नको आता, नको ना प्लीज. सो वॉट, मी हेल्प करते. अरे मी एकदा नको बोलतोय मी. त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना निशी, असं काय करतेस? बघ, मला असं वाटतं की ही आपली रूम आहे ना, सो जेव्हा तू त्या रूम मध्ये येशील तेव्हा तुला स्पेशल फील झालं पाहिजे. स्पेशल? येस. तो ती रूम बघून एकदम असं खुश झाली पाहिजेस की नाही, त्यामुळे सांगतोय. प्लीज. ओके, स्पेशल. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ठीक आहे. निशिता, आई बोलवते. तू जा ना, मी आलो पटकन. तू चल ना. लगेच आवरून येतो, पटकन येतो. लवकर या. येस येस येस. केदू प्लीज घे ना चहा. ठेव ना. एक आत्ता घे ना. ये काळं लागलंय. असू दे, ठीक आहे. केदू प्लीज चहा पी ना. घेतो ना नंतर. काव्या, केदू प्लीज सोड ना. प्लीज कोणी बघेल, सोड ना. किती रोमॅन्टिक आहे ना केदू तू, खरंच खूप रोमॅन्टिक आहे. अरे काय मुलगी आहे, बॉसची बहीण आहे, तर तिचा एकतरी गुण घ्यायला पाहिजे ना तिने. माझं चुकलं,
उगाच मदत केली हिला. काका आत येऊ. अरे काही शोधताय का तुम्ही? अंगठी पडली आहे जरा. मी मदत करू का? अगं नाही नाही काही नाही काही नाही. अहो मी मदत करते ना. अगं मी काढेन नंतर, काही प्रॉब्लेम नाही. अंगठी पडली होती. तुझ्यापेक्षा अंगठी महत्वाची आहे का? हा सोड. बरं झालं तू आलीस का. निशी सोबत आलीस ना, बरं झालं. मला खूप बरं वाटलं. किती गोडी समजूतदार पोरगी असे तू. तर हा तुझ्यातला समजूतदारपणा आहे ना, थोडंसं आमच्या घरच्यांना सुद्धा दे. काका खरंच अगं, उगाच तुझ्याविषयी ना नको नको ते गैरसमज डोक्यात घेऊन बसलेले आहेत. खरं सांगतो, काय होतं सहवासाने ना डोक्यातले गैरसमज दूर व्हायला मदत होते जरा. खरं सांगतो. नाहीतर मग काय अंतर वाढत जातं अगं, आणि मग मनातले विचार सुद्धा पक्के होत जातात. मग पुढे जाऊन ते कधी बदलतील न बदलतील काही सांगता येत नाही. काका कुणाचा गैरसमज झालाय का तुमच्याबद्दल? नाही 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 काही नाही ग. बरं मला सांग, तू कशी काय अचानक माझी आठवण काढलीस? मी कशाला तुमची आठवण काढीन? तुमच्या मित्राला तुमची आठवण आलीये. हे घ्या, तुमच्यासाठी खोबऱ्याच्या वड्या पाठवल्यात त्यांनी. मला म्हणाला तुम्ही त्या दिवशी खूप गडबडीत गेलात ना, तुम्ही खाल्ल्या नाहीत, म्हणून त्यांनी आता तुमच्यासाठी पाठवल्यात. अरे वा वा, आठवणीन पाठवले माझ्यासाठी त्याने. हो. त्याला काही तुमच्याशिवाय करमत नाहीये बरं का. नाही म्हणजे माझ्याशी सतत तुमच्याच बद्दल बोलतोय. माझे मित्र असे, माझे मित्र तसे, आम्ही खूप गप्पा मारल्या, आम्ही खूप मजा केली. काका तुम्ही येऊन गेल्यापासनं त्याच्या डोळ्यातली चमक आणि चेहऱ्यावरचं हसू कमीच झालेलं नाहीये. तुम्हाला माहितीये ना, तुम्ही त्याच्यासाठी खूप स्पेशल आहात. हो हो. पहिल्यांदा कोणीतरी हक्काचं भेटलंय त्याला. तो जेव्हा जेव्हा तुमच्याबद्दल बोलतो ना, तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. आता तो एकटा नाहीये. त्याच्यातला एकटेपणा थोडाफार का होईना कमी झालाय. घे घे घे, तू पण घे. नाही नाही, मी भरपूर खाल्ल्यात. नाही नाही नाही, तू पण त्याची मैत्रीण आहेस ना. हा म्हणजे आहे, पण आता मला भीती वाटायला लागली आहे. का ग? हो, माझ्या मैत्रीची जागा ह्या स्पेशल मित्राने घेतली आहे ना. काका या वड्या नक्की संपवा बर का. तुम्ही जर या वड्या संपवल्या नाहीत ना, तर माझी उरली सुरलेली पण मैत्री संपेल. नाही ग, खूप चांगला मुलगा आहे तो. आहा, तुम्हाला वाटतंय ना, तसा नाहीये तो. एक नंबरचा चिडका कांदा आहे. चिडका कांदा? हो. स्वतःच चिडतो आणि स्वतःच रडतो. खरंय खरंय. नाही, खा गे खा. चला येते. बर बर. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.